त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. अनुतापासी दुनी वचढे वैराग्य वाढे चढोवडी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. निळा म्हणे वाडे भाव, निळा म्हणे वाडे भाव संचरे स्वानुभव निजांगी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती वदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता घडो त्यांचा समागम, घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संपूर्ण वारकरी संप्रदायाचे विश्वगुरुस्थान श्रीमंत श्री निवृत्तीनाथ महाराज, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय, शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज, वैराग्य रागरसिक जगदवंदे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून या विश्वातील ज्ञात अज्ञात दृश्य दृश्य कोटीतील सकल संत महापुरुषांच्या परमकृपाशीर्वादाने संपन्न होत असलेला हा आपला एक नैमित्तिक स्वरूपाचा उत्सव. आणि या उत्सवामध्ये आज उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा महद भाग्याने माझ्यासारख्या एका वारकरी विद्यार्थ्याला प्राप्त झाली आहे. या धर्म मंडपामध्ये उपस्थित आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला हा अभंग वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं प्रमाण अंतिम प्रामाण्य म्हणून ग्रहण केलं जातं, ज्यांना भेट देण्याकरता साक्षात भगवान परमात्मा आले त्या देवाला जे माघारी पाठवतात हे ज्यांची एक निष्ठता आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठ गमन करून पुन्हा ज्यांच्यासाठी अवनी तलावर माघारी येतात ही ज्यांची अनन्य गुरुनिष्ठा आहे, असे संत श्री निळोबाराय यांचा हा चार चरणाचा अभंग असून या अभंगातून निळोबाराय आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुणाचा सहवास प्राप्त व्हावा त्याचं लक्षण सांगतात. आणि असा सहवास प्राप्त झाला तर त्याची 5 प्रकारची फलंही सांगतात. विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम.
काही भाव आपल्या समोर ठेवण्यापूर्वी एक 2 शब्दाचा परिहार देणं महत्त्वाचं आहे. आपला हा उत्सव नैमित्तिक स्वरूपाचा आहे. शास्त्रामध्ये काही कर्माचे प्रकार आले आहेत. एक आहे विहित कर्म, दुसरं आहे निषिद्ध कर्म. शास्त्राने जे करावं म्हणून सांगितलं त्याला विहित कर्म असं म्हणतात, आणि शास्त्राने जे करू नका म्हणून सांगितलं त्याला निषिद्ध कर्म असं म्हणतात. शास्त्राने सांगितले कीर्तन ऐकावं, विहित कर्म आहे, आणि विक्षेप करू नये, निषिद्ध कर्म आहे. विठ्ठल विठ्ठल ज्याचा प्रतिबंध केला आहे त्याला निषिद्ध कर्म असं म्हणतात, आणि जे स्वीकारण्याची आज्ञा केली आहे त्याला विहित कर्म असं म्हणतात. त्या विहित कर्मामध्ये पुन्हा 4 प्रकार आहे. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. विशिष्ट फलाकरता जे केलं जातं त्याला काम्य कर्म असं म्हणतात. पाऊस पाडायचा असेल तर पर्जन्यष्टी याग करावा लागतो. मुलगा प्राप्त करायचा असेल तर पुत्र काम्यष्टी यज्ञ करावा लागतो. याला काम्य कर्म असं म्हणतात. चुकून आपल्या हातून निषिद्ध कर्म घडलं तर त्याचं परिमार्जन व्हावं याकरता जे केलं जातं त्याला प्रायश्चित्त कर्म असं म्हणतात. शास्त्राने असं उदाहरण दिलं आहे, संन्यासी महापुरुषाने द्रव्याचा स्पर्श करायचा नसतो, पण चुकून झाला, चुकून जर झाला असेल तर संन्यासी महापुरुषाने 3 दिवसाचा उपवास करावा. पण नुसता उपवास नाही, द्रव्य त्यागपूर्वक, हे कंसात आहे, द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवसाचा उपवास करावा. एखादा लोभी व्यक्ती जर म्हणेल मी द्रव्य नाही सोडणार, भले उपवास 5 दिवस करेल तरी चालत नाही. विठ्ठल विठ्ठल निषिद्ध कर्म करूच नये. काम्य कर्माची साधकाला अपेक्षा नाही. चुकून झालं तर प्रायश्चित्त कर्म करावं, पण 2 कर्माचा साधकाने परित्याग करू नये. सायं प्रातर मध्यान्नी जे का करणीय प्रतिदिनी, परिदृष्टी जैसी लोचनी अधिक नोहे. ज्ञानोबा म्हणतात सकाळ दुपार सायंकाळ. जे शास्त्राने कर्म सांगितलं त्याला नित्य कर्म असं म्हणतात, आणि त्या नित्य कर्माला जर काही निमित्त मिळालं की त्याचं फक्त नाव बदलतं, कर्म तेच असतं. पण कर्म जरी तेच असेल, नाव बदलल्यामुळे फळात वाढ होते. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा उदाहरण देतात, एखादा व्यक्ती सुंदरच असतो पण तारुण्यात सौंदर्य अधिक वाढतं. एखाद्या उद्यानाची शोभा चांगलीच असते, पण वसंत आगमन झालं की शोभा वाढते. आकाशामध्ये आकाश गगन आलेलेच असतात, पण वर्षा ऋतूमध्ये जास्त खवळतात. तसं नित्य कर्माला फळ असतंच, पण निमित्त मिळालं की जास्त वाढतं. विठ्ठल विठ्ठल तैसे नित्य जे का कर्म ते निमित्ताचे लाहे नियम. येथ उंचावे तेने नाम नैमित्तिक होय. ज्ञानोबारांनी हे पुढे उदाहरण दिले आहे. मग निमित्त कोणते आहे? काही निमित्त कालानुसार येतात, काही निमित्त प्रसंगानुसार येतात. 2 प्रकार आहे त्यामध्ये. सोम सूर्य ग्रहणे, येवणी करविती पार्वणे, का माता पितर मरणे अंकितचे दिवस. हे कालानुसार आलेलं नैमित्य कर्म आहे. आणि प्रसंगानुसार अथवा अतिथी हन पावे, हे ऐसेसे पडे जे करावे ते कर्म जाणावे नैमित्तिक गा. जो तिथी न पाहता येतो ना त्यालाच अतिथी म्हणतात. जो अगोदरच मेसेज करतो त्याला पाहुणा. विठ्ठल तिथी न पाहता येत असेल तर अतिथी आहे, आणि अतिथीच्या सत्काराकरता जे केलं जातं त्याला प्रासंगिक नैमित्तिक कर्म असं म्हणतात. आणि आई वडिलांनी ज्या तिथीला देह ठेवला किंवा ज्या काळामध्ये सूर्यग्रहण चंद्रग्रहण येतं तन्निमित्ताने जे कर्म केलं जातं या कर्माला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. या ठिकाणी कैलासवासी पार्वताबाई दामोदर नाठे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने
या सप्ताहाचं एक 3.5 दिवसाचं आयोजन होत आहे. हा संपूर्ण सप्ताह म्हणजे नैमित्तिक आहे. विठ्ठल विठ्ठल थोडासा परिहार देतो. तुम्ही शांत राहा. जे जसे येतील तसे बसतील आता. विठ्ठल विठ्ठल शास्त्रामध्ये काही पर्व काळ आले बघा. एक पर्व काळ 15 दिवसातून येतो. द्वादशी पर्व काळ 15 दिवसातून एकदा येतो. काही पर्व काळ महिन्यातून एकदा येतात. प्रदोष नावाचा पर्व काळ शिवरात्री प्रत्येक महिन्यात असते, पण फक्त असणारी ती शिवरात्र महाशिवरात्र आहे. बाकीच्या फक्त शिवरात्री आहे. तो महिन्यातून येणारा पर्व काळ आहे. काही पर्व काळ वर्षातून एकदाच येतात. गुढीपाडवा ते काय प्रत्येक वर्षाला वर्षातून 2दा येतो का? पण नाव बदलतं ना, दिवाळी पाडवा. वर्षातून एक पर्व काळ येतो. काही पर्व काळ हे 60 वर्षातून एकदाच येतात. भाद्रपद मास कपिला षष्ठी नावाचा पर्व काळ 60 वर्षातून एकदाच येतो. कल्पना करा, एखादा लहान मुलगा 5 वर्षाचा आहे, त्याच्या जीवनामध्ये कपिला षष्ठी 5व्या वर्षात आली, तर जेव्हा तो 65 वर्षाचा होईल तेव्हा त्याच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा कपिला षष्ठी येण्याचा संभव आहे. पण एखादा व्यक्ती 50 वर्षाचा आहे आणि 50व्या वर्षामध्ये जर कपिला षष्ठी आली, आता मागवता येईल फेरा, येतो ना घडी या नगरा. आता 60 वर्षाची वाट त्याला बघावी लागणार. हे मात्र घडत नाही. कपिला षष्ठीचा पर्व काळ साधला तर 2दा साधला जाऊ शकतो, पण एक पर्व काळ मात्र असा आहे पुरुषाला फक्त जीवनात एकदाच प्राप्त होतो. श्री एकनाथी भागवतामध्ये संत श्री एकनाथ महाराज सांगतात, पुरुषाशी पर्व काळ जन्मात एक वेळ, माता पित्यांचा अंतकाळ, धर्माची वेळ अति पवित्र, हा पर्व काळ मागुता. पुरुषाशी नातुडे सर्वता, ते श्रद्धेन कर्म करिता, पवित्रता अक्षय. विठ्ठल विठ्ठल माता पित्यांचा अंतकाळ होत असताना मुलं आई वडिलांच्या सोबत असणं ही धर्माची अत्यंत अतिपवित्र वेळ सांगितली आहे. आणि हा पर्व काळ सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. हा पर्व काळ या 2 सुपुत्रांच्या वाट्याला आला. बरं, आदरणीय असणारे श्री मधुकर दामोदर नाठे आणि विनायक महाराजांचे पिताश्री सोमनाथ काका दामोदर नाठे, मला चांगलं माहिती आहे ते नर्मदा परिक्रमाला निघाले होते. पण जेव्हा त्यांना आईच्या आरोग्याची बातमी कळाली, त्याने परिक्रमा नंतर करता येईल, पण या पर्व काळात आपण हजर राहिलं पाहिजे. भाग्यवान आहेत. विठ्ठल विठ्ठल नर्मदा हे तीर्थ आहे, पण आई वडील सकळ तीर्थांची धुरे, जे एका माता पितरे. काही लोक म्हणतात तुमच्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना फार गौण लेखला आहे, ते जास्त अभ्यासच करत नाही. जर तुम्ही चांगल्या प्रकारे प्रमाण पाहिले ना, सकळ तीर्थांचे धुरे, पुढे काय आहे, जी एका माता, पहिलं कोणाचं नाव घेतलं? पिता, माताचं आहे ना, पहिलं माता आहे. धन्य माता पिता, आईचं पहिल्यांदा नाव घेतलं की नाही. माता पितरे अर्चिजती, याही ओळीमध्ये माता पितरे मरणे अंकितचे दिवस, तरी घरी माता पितरा. पुढची वेळ घेऊ नका. विठ्ठला विठ्ठला या सगळ्या ठिकाणी आईला प्राधान्य क्रम दिलेला आहे. भाव आपला असा चालू आहे, आई वडिलांचा अंतकाळ होत असताना त्या ठिकाणी पुत्र उपस्थित राहणं हा पर्व काळ आहे. आणि हा पर्व काळ वारंवार नाही, भाग्यवान असेल तर एकदाच प्राप्त होतो. आणि त्या पर्व काळाला अनुसरून तोही पर्व काळ त्यांनी साधला आणि एका वर्षाने हा पुण्यस्मरणाचा पर्व काळ साधला. ज्या काळात ज्ञानोबा समाधीस्थ झाले, ज्या समोर येणाऱ्या काळामध्ये संताची सोपानदेव समाधी घेणार आहे, असल्या मधल्या काळात त्यांनी प्राणोत्क्रमण झालं,
देह ठेवला म्हणून भाग्यवान आहे. विठ्ठल विठ्ठल आणि या असणाऱ्या उत्सवामध्ये आपणा सर्वांच्या आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य भागवताचार्य श्री एकनाथ बाबा गोळे सर इथं उपस्थित आहे. आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतोच आहे. मृदंग साथ करणारे हरिभक्तीपरायण दीपक महाराज खरात आमचे 4 वर्ष आम्ही सोबत राहिलो बरं, आणि चांगल्या प्रकारची जबाबदारी सांभाळतात. ज्यांच्या हातून वारकरी संप्रदायाचे अनेक साधक घडत आहे असे आचार्य असणारे हरिभक्तीपरायण आमचे हृदय अभिन्न गुरुबंधू लक्ष्मण महाराज हुंडगर यांची आज विशेष उपस्थिती आहे. वास्तविक त्यांनी मला मृदंग साथ करावी एवढा मी मोठा नाही, ते उभे राहिले हा त्यांचा मोठेपणा आहे. विठ्ठल विठ्ठल आदरणीय सचिन महाराज आहे, ज्यांची आज प्रवचन सेवा आपण श्रवण केली. हरिभक्तीपरायण किशोर महाराज खरात आहे, निलेश महाराज, आणखीनही आमची असणारी गुरुबंधू मंडळी आहे. मला असं वाटतं या नाठी परिवाराची यांनी नातेवाईक किती कमवले हे माहिती नाही, पण सांप्रदायिक भरपूर कमवले. फार मोठे श्रीमंत आहेत. विठ्ठल विठ्ठल आणि नियम असा आहे, आजीची पुण्याई नातवाला काम येते. जी विनायक महाराजांना काम आली, नातवापेक्षा पंतूला जास्त काम येते, म्हणून ते विश्वाच्या वाट्याला आली. बरं उगाच राऊत बाबाच्या अंगा खांद्यावर कोणी नाही खेळत. विठ्ठल विठ्ठल मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक माझा पायावरी, वारकरी संतांच्या पाया, वारकरी संतांच्या. मस्तक माझा पायावरी, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे अभिवादन करून अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवण्याचा अल्पसा प्रयत्न करतोय. श्रीमंत संत श्री निळोबाराय महाराज या अभंगातून आपल्याला कोणाचा सहवास प्राप्त व्हावा त्या महापुरुषांचं लक्षण सांगतात. आणि यदा कदाचित हा सहवास प्राप्त झाला तर आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये काय भर पडते. 5 प्रकारच्या फलांचा विचार सांगतात. मनुष्य जीवनावर जे अनेक प्रकारचे घटक प्रयत्न करतात त्यामध्ये सगळ्यात बलवान काय असेल तर संगती आहे. विठ्ठल विठ्ठल परमार्थामध्ये आलेल्या साधकाने आपल्या चित्तात परिवर्तन काय होतं याचं दररोज परीक्षण केलं पाहिजे. परमार्थामध्ये आल्यानंतर देहात परिवर्तन होतं मान्य आहे, पण तो बाह्य भाग आहे. अंतःकरणात झालेला बदल बऱ्याचदा बाहेर असणाऱ्या अंगावर उमटू शकतो. बरं अडचण ती नाही, पण परमार्थामध्ये आल्यानंतर जो बदल करायचा आहे तो आपल्या चित्ताकरता करायचा आहे. शरीरात परमार्थामध्ये बदल होऊ शकतो. गुरुवारी राऊत बाबा सांगत असतात, एखाद्या पुरुषाचं परमार्थातलं सौंदर्य पाहिलं की व्यवहारातले लोक म्हणतात वा बाबांचं काय तेज आहे, पण ते बाबांचं तेज तपाचं नसतं, तुपाचं असतं. विठ्ठल विठ्ठल परमार्थ करायचा आहे तो आपल्या मनात बदल होण्यासाठी. शास्त्राचा विचार असा आहे, जर आपलं चित्त प्रसन्न असेल तर परिस्थिती आपल्यावर काहीच परिणाम करू शकत नाही. देखे अखंडित प्रसन्नता आती जेत चित्ता ते तरी गणे नाही समजता संसार दुःखा. ज्याचं मन प्रसन्न असेल
आता किशोर महाराजांचं वाचन फार आहे बरं, मला चांगलं माहिती आहे. शास्त्रामध्ये सुभाषित असं आहे, मन प्रसन्ने त्रिभुवन प्रसन्ने. ज्याचं मन प्रसन्न असेल त्याला सगळं जग प्रसन्न आहे, आणि ज्याचं मन नाराज असेल त्याला सगळं त्रैलोक त्याकरता विषण्ण आहे. विठ्ठल चित्तावर परिणाम करणारे घटक 10 आहेत. हे जर सात्विक मिळाले तर सात्विक परिणाम होतो, राजस मिळाले तर राजसी परिणाम होतात, आणि तामसी जर 10 घटक मिळाले तर तमोगुणाची वाढ होते. शास्त्रकारांनी एकनाथी भागवतामध्ये पण हा विचार आहे, 11व्या स्कंदामध्ये विचार आला आहे. आगमोपप्रजादेश कालकर्मच जन्मच ध्यानम मंत्रत संस्कारो दशैते गुण हे तवाह. या 10 जणांचा मला आज विस्तार नाही करायचा, त्यातला फक्त मला एकच मुद्दा घ्यायचा. प्रजा म्हणजे जिवंत माणसं. ज्या माणसांच्या संगतीत आपण राहतो तसाच आपल्या मनामध्ये बदल होत असतो. सात्विक पारमार्थिक माणसं मिळाले तर परमार्थ करावा असा वाटतो, राजसी मिळाले तर माणसं चंचल होतात, आणि तामसी मिळाले तर मग झोपतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मनुष्याने प्रयत्नपूर्वक आपण कोणाच्या संगतीत राहतो याबद्दल खूप सावध राहिलं पाहिजे. बघा, आहाराचाही परिणाम मनावर होतो. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री विठ्ठल बाबा घुले पाठामध्ये सांगायचे, बुवा आहार शुद्ध सत्वशुद्धी. ज्याचा आहार चांगला आहे ना त्याचं अंतःकरण शुद्ध होतं. पण आहार म्हणजे फक्त खाणं नाही, ज्या ज्या इंद्रियांच्या द्वारे आपण जो जो विषय ग्रहण करतो त्याला आहारच म्हणतात. मुखाने जर अन्न खात असेल आहारच आहे, कानाने श्रवण करत असेल आहारच आहे, आणि डोळ्यांनी पाहत असेल तर दर्शन करणं हा डोळ्यांचा आहारच आहे. ज्याला व्यवहारात चांगलं राहायचं असेल त्याचं दर्शन चांगलं असावं, आणि ज्याला परमार्थात टिकायचं असेल त्याचं श्रवण चांगलं असावं. चांगल्याच ऐकावं, चांगलं ऐकावं, चांगल्या प्रकारे ऐकावं. विठ्ठल विठ्ठल. हल्लीच्या काळामध्ये जे काही नावं येतात ना, कॉमेडी कीर्तनकार, वारकरी संप्रदाय लागलेला कलंक आहे. हा कलंक फक्त तुम्ही धुवू शकता. फक्त तुम्ही विनंती करत जा, महाराज आम्हाला ना अभंगावर कीर्तन सांगत जा, आम्ही बाकीचं ऐकायला आलो ना. इतकं काही जीवनातले हे क्षण वाया घालवण्यासारखे आहे का? हे कीर्तनाला जे काय थंबनेल म्हणता का ते, जे नावं येतात ते ऐकलं की हसून हसून पोट दुखेल, मरशील. विठ्ठल आहार परिणाम करतो आहे. जसं ज्या देशात आपण राहतो तो देशही परिणाम करतो. आहाराच्या बाबतीमध्ये ज्ञानोबा सांगतात, प्रत्यक्ष पाहे पाविरा जो सावध घे मदिरा तो होणे ठाके माझिरा तीचे क्षणी. सावध असणारा मनुष्य आहारात जर बदल करत असेल, म्हणजे बऱ्याच लोकांनी आहारात बदल केले बरं निकालाच्या अगोदर. विठ्ठल विठ्ठल. सावध होते पण बेसावध राहिले. घरातून सकाळी बाहेर पडायचे, रात्री उचलून आणावे लागायचे. प्रत्यक्ष पाहे पाविरा जो सावध घे मदिरा तो होणे ठाके माझिरा तेजे क्षणी. आहाराचा परिणाम लवकर होतो, देशाच्या संगतीचा परिणाम लवकर होतो, पण त्याही पेक्षा बलवान परिणाम संगतीचा होतो. पतन उतार संगाचा पतन उतार संगाचा माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम.
सेवी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम तुकोबाराय निवाडा करून सांगतात पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी अधम पुरुषाचा त्याग करावा संतांचं सेवन करावं भगवान शिष्टाई करण्याकरता जातात हस्तिनापुरामध्ये दुर्योधन श्रीमंत आहे पण त्याजावे अधमा आणि विदुर काका गरीब आहे तर संत सेवी त्यांच्या घरी परमात्मा जाऊन कन्या खातो विदुरा घरच्या भक्षुनी कन्या भगवंताला द्वापार युगात कन्या मिळाल्या त्यानंतर सरळ कलियुगातच मिळाल्या मध्यंतरी देवाच्या वाट्याला पंगत आली नाही इतकी पंगत दुर्लभ आहे बुवा विठ्ठला विठ्ठला गुरुवर्य श्री मारुती बाबा सांगत असतात तुकोबाऱ्यांच्या घरी दरदरीत पाण्या माझी रांधिल्या कन्या व्यवहाराच्या अंगाने दारिद्र्य दिसतंय पण पाहुणे घरासे आजी आले ऋषिकेशी परमार्थातली श्रीमंती बघा एकीकडे भगवान परमात्मा पाहुणा म्हणून येतात देवाने त्या कन्या सावरण्याकरता त्या आळंदीत पाहिलं बरं मी आता काही पत्रावळ्या येतात त्याला प्लेन म्हणतात का सगळ्या बघा गोल आकाराच्या मध्ये विभाग नसतो त्याला कप्पे नसतात गोल आकाराच्या पत्रावळी असतात मग काही विद्यार्थी जेवायला जातात त्यांच्या लक्षात येतं भाजी पातळ जर असेल तर सगळीकडे विस्तार होऊ शकतो तो त्या पत्रावळीला घडी मारतो जे पत्रावळी निर्माण करणाऱ्याला कळालं नाही ते याला कळालं विठ्ठला विठ्ठला घडी जर पत्रावळीला बसली तर अलीकडच्या भागामध्ये भाजी घेतो आणि पुढच्या भागामध्ये भात किंवा चपाती घेतो बदल करा विठ्ठला तसं भगवंताने त्या कन्या सावरण्याचा प्रयत्न केला तुकोबारा म्हणले देवा 2 हातानं तर काही जमणार नाही तुला 4 हात लावावे लागतील का दरदरीत पाण्या माझी रांधिल्या कन्या विस्तार मला सांगायचा नाही त्या जावे अधमा संत सेवी अधम पुरुषाचा त्याग करावा संतांचं सेवन करावं सामान्य पुरुषावर संगतीचा परिणाम होईल यात नवल काय आहे जड पदार्थावर सुद्धा परिणाम होऊ शकतो उदाहरण पहिल्यांदा सांगतो प्रमाण नंतर विठ्ठला विठ्ठला निसर्गामध्ये काही आपल्याला रत्न मिळतात ज्ञानोबारा एक रत्न सांगतात बघा समुद्राच्या पोटामध्ये एक जीव राहतो तो जीव शिंपल्यामध्ये राहतो शिंपले फार मोठ्या आकाराचे असतात बरं आपण 2 तवे समोरासमोर चिटकवायचे तव्या चपाती टाकली जाते तवे त्या तव्यामध्ये पण काही काही जीव राहतात शिंपले तेवढ्या आकाराचे असतात काही शिंपले ते घरामध्ये लावतात ना त्या लहान आकाराचे असतात पण त्या शिंपल्यामध्ये एक जीव राहतो स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस पडू लागला तर त्याला कशी काय जाणीव होते काय माहिती बहुतेक ईश्वर आणि त्याच्या अंगामध्ये काहीतरी काय म्हणतात त्याला चिप काहीतरी त्याच्या अंगामध्ये बसवलेली असेल त्याला त्याची जाणीव होते समुद्रात राहतो पण समुद्रातलं पाणी पित नाही समुद्राच्या पृष्ठभागावर येतो शिंपला त्याच्या नावाने कंपनी पण आहे विठ्ठला विठ्ठला तो शिंपला वर आला की स्वाती नक्षत्रातला एखादा थेंब त्याच्या पोटात जातो पोटात जाणारा थेंब पाण्याचा आहे मृदू आहे पण ईश्वराने त्याच्या उदरात अशी व्यवस्था केली की जाताना थेंब पाण्याचा जातो आणि बाहेर प्रगट होत असताना मोती तयार होतो दिवाळीला वापरायचा विठ्ठला विठ्ठला जसं ते मोती रत्न आहे तसा हिरा नावाचा सुद्धा एक रत्नाचा प्रकार आहे बघा कठीण आहे सगळे रत्न काठिण्यामध्ये प्रसिद्ध आहे आपण लोहाराची ऐरणी घ्यायची त्याच्यावर हिरा ठेवायचा मृदंग लावण्याकरता हातोडी असते खिळा ठोकण्याकरता हातोडा असतो आणि लोहाराकडे शस्त्र तयार करण्याकरता सांगा काय असतं घन मला नाही उचलणार तो असा फिरून मारावा लागतो बघा मारला असता मी पण घन माग आणि मी त्याचे माग असं होऊ शकतं ताकद लागते त्याला अशा घनाचा जर आपण हिऱ्यावर घाव घातला परिणाम 3 होतात
हिरा ऐरणीमध्ये जाऊन बसतो, वरती घनामध्ये शिरतो, नाहीतर दोघांच्या तावडीतून सुटून वाचतो. तुकोबाराय सांगतात, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी, घनी तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. हिरा ऐरणी ठेविता वरी घनी मारिता जो वाचे, तोची मोल पावे खरा. पहिलं वर्ष नान वय लावा लागतो ना, विठाल विठाल. असा कठीण असणारा हिरा जर ढेकणाच्या संगतीत आला, ढेकणाच्या संगती हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. संगे नाडीला साधू जैसा, साधू जैसा, संगे नाडीला साधू जैसा, साधू जैसा. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. कठीण असणारा हिरा ढेकणाच्या संगतीत आला. आता हा जीव कमी झाला बरं. जुन्या काळामध्ये बाजा असायचा ना लाकडाच्या, आता जुन्या लोकांना आठवत असेल, ते मलाही आठवतं बरं, मी लय जुना आहे. विठाला जुना आठवत जो गादीचे नाणे, पण मला ते आठवतं. ते ढेकणे एवढे चाप्टर असायचे, दिवसभर त्या बाजेच्या फटीत जाऊन बसायचे. रात्री मनुष्य झोपला की गुपचूप यायचे, जसे काही अतिरेक येतात आणि रक्त प्राशन करून निघून जातात. येताना पांढरे असतात, जाताना लाल होऊन जातात. त्याच्या संगतीत आला तर हिरा फुटू शकतो. लोक मतदानाला का फुटणार नाही? का फुटणार नाही? फुटले समजून घ्यावं, ढेकणं लागले. विठाला विठाला. संगतीचा परिणाम जडार होऊ शकतो, तर मनावर का होणार नाही? या बाबतीमध्ये मनुष्याने सावध राहावं. काहीही करावं, पण संतांचा संगच करावा. दुसंग सर्वथैव त्याज्यः, वाईट संग परित्यागच करावा. सर्वथैव म्हटलंय बरं. दुर्जनाच्या सहवासात राहायचं यात नवल नाही, दुर्जनाच्या विषयी ऐकायचं सुद्धा नाही. स्त्रीधन नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणीयम. नारद महर्षी असं म्हणतात, त्यांचं कानाने ऐकू सुद्धा नाही. याला म्हणतात सर्वथैव त्याज्यः. विठ्ठला विठ्ठला. काय करावं? तदेव साध्यताम, तदेव साध्यताम. संत महापुरुषांचा सहवास काही का होईना प्रयत्नाने सहवास सहनच करावा, स्वीकार करावा, सेवन करण्याचा अट्टास करावा. जर आपल्याला हे शक्य नाही झालं तर कमीत कमी मनाने संकल्प तरी चांगला करावा. संकल्पाला फळ येतंय बरं, फक्त संकल्प चांगला असावा. तुम्ही आजचं कीर्तन ऐकलं आणि जर तुम्ही संकल्प केला की काल्याचं कीर्तन ऐकण्याकरता मी पुन्हा येईन, तर तुम्ही येऊ शकता. विठ्ठला विठ्ठला. तसं चांगल्या महापुरुषांचा सहवास घडावा असा संकल्प जरी केला तर संकल्प सिद्धीला जाऊ शकतो. मग साधकाचे संकल्प असावे कुणाप्रमाणे? संत महापुरुषाप्रमाणे. संत जे संकल्प करतात तसा संकल्प आपण करावा. निळोबारा या बाबतीमध्ये संकल्प करतात, मनुष्याला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं, पण खरं ब्रह्मज्ञान राहत नसतं. चांगलं आहे का बरं? रसायन शास्त्रात नियम असा आहे, जर तुम्ही एखादं रसायन घेतलं, रसायन शास्त्रात एखादं रसायन घेतलं बरं का प्रसाद, तर ते रसायन घेतलं तर ते रोगाला नष्ट करतं आणि ते रसायन सुद्धा नाहीस होतं. किंवा लाकडाला जर अग्नी लागला तर तो लाकडाला जाळतो आणि स्वतःही नाहीसा होतो. तसं स्वानुभव म्हणजे आत्मज्ञान हे आत आहे. जुन्या लोकांनी काय उदाहरण शोधलं असेल त्याचं त्यांना माहिती. एका व्यक्तीचं लग्न झालं,
पण झालं तर ते थोडस वय त्याचं पुढे गेलं होतं. जास्त वय पुढे गेलं तर मग चौकशी जास्त करता येत नाही. त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्याला कळालं जी आपल्या गळ्यात पडली ती बंगाली विद्यामध्ये PhD झालेली. जादूटोना येतोय म्हणे तिला. आणि मग ती बिचारी म्हणायची चल स्वयंपाक कर. ते आळंदीला राहिला होता त्याच्यामुळे त्याला स्वयंपाक येत होता. विद्यार्थ्याला कमीत कमी खिचडी येतेच ना आळंदीचा. त्याने ते स्वयंपाक करावा. चल वाढून दे. वाढून द्यावं. भांडे घास. इथपर्यंत थांबतो मी आता. त्याच्या पुढे अधिकार नाही माझा. त्याने भांडे घासावे. लग्न झालं तेवढ्यावर जर माझ्या मनाप्रमाणे वागला नाही कुत्र करील बरं गाढव करील. तसंही तू झालेलाच होता. तसं झालेलाच होतो का म्हणे तुझा गाढव केला असं तो झालाच होता. मग ते मित्राने विचारलं काय रे म्हणे लग्न झाल्यावर लोक खुश राहतात आणि तू तर लय नाराज आहे तर सांगण्यासारखं नाही भाऊ. तरी पण सांग ना म्हणे असं असं आहे. मग मित्र म्हणला आपण एक काम करू दुसरं लग्न करू. तो ना पहिलं तुझं ऐकल्यामुळे असं झालंय. दुसरं कसं काय करावं म्हणजे दुसरं करू पण हिच्यापेक्षा भारी करू. म्हणजे ही जादू टोण्यामध्ये फक्त PhDच आहे. आपण डबल PhD वाली करू. म्हणजे असं हो लग्न लागलं बघा. तुळशीचं लग्न झालं होतं म्हणून लवकरच लागलं. रविवारी लागलं सोमवारी ते घरी आला. सोमवारच आहे आज आला घरी. आल्याबरोबर तिने सांगितलंय बघा तुम्हाला पहिली बायको आहे म्हणजे मला सवत आहे पण तिच्यापेक्षा माझा अधिकार मोठा आहे. मी तुम्हाला काही तांदूळ देते मंत्राक्षरा. या तांदूळ आमच्या दोघीच्या डोक्याला टाकायचे. ती होणार काळी घार मी होणार पांढरी घार. मी म्हणजे मी नाही पांढरी घार होणार. आणि मग माझं सामर्थ्य जास्त असल्यामुळे मी तिला माझ्या नखाने वर बडणार. ती मरण पावली की दुसरे उडीद माझ्या मस्तकावर टाकायची. मी पहिल्यासारखी होईल आणि मग नांदा सौख्य बरे मग अगदी सुखाने आपण संसार करू. त्याने ते तांदूळ आणि उडीद सांभाळून ठेवले. अशी गल्लत होऊ दिली नाही मिसळू दिली नाही. घरी आला आल्याबरोबर भांडणं सुरू झाले. त्याने मागचा पुढचा विचार नाही केला. दोघीच्याही मस्तकावर तांदूळ टाकले. पहिली झाली काळी घार दुसरी झाली पांढरी घार. हिने सामर्थ्याचा वापर केला आणि पहिलीचा वध केला. पहिली मिली की नाही. याला वाटलं वा बरं झालं संकटातून सुटलो. आता दुसरीच्या डोक्यावर तो उडीद टाकणार तेवढ्या त्याचा मित्र आला. मग काय करतो म्हणे याला मी पहिल्यासारखं करतो. बावळाटा पहिली फक्त PhDच होती एवढे हात झाले. आता ही डबल PhD काय काय करेल ते सांगता येत नाही. मग कोपऱ्यातली काठी घे हाण ठोका. का जसे काळी घातक आहे तसे पांढरी घातक आहे तसं आत्मस्वरूपाचा ज्ञान घातक आहे तसा ज्ञानाचा अभिमानही घातक आहे. पण संतांची कृपा झाली तर संचरे स्वानुभव निजांगी आपल्या मूळ स्वरूपामध्ये अहम ब्रह्मास्मृती ज्ञानाचा अनुभव सुद्धा प्रवेश करतो नाहीसा होतो. सहज त्यांच्या एकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली निजांगी सहज त्यांच्या एकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे यथामती यथावकाश. झालेलं चिंतन कैलासवासी पार्वताबाई दामोदर नाठी यांच्या पवित्र स्मृतीला ही सेवा अर्पण करतो. मी सुरुवातीला उल्लेख केला की सोमनाथ काका नर्मदा परिक्रमा करत असताना अंतिम काळामध्ये पुन्हा आले आणि अंतिम काळ हा पर्व काळ आहे. ओवी मी सांगून गेलोय पुरुषाशी पर्व काळ जन्मात जोडी एक वेळ माय पित्याचा अंतकाळ ते धर्माची वेळ अति पवित्र. हा पर्व काळ परत येत नाही. या पर्व काळामध्ये श्रद्धेने कर्म करिता त्या कर्माला अक्षयता आणि पावित्र्य प्राप्त होतं. त्यालाच अनुसरण हा उत्सव आहे. या उत्सवामध्ये कीर्तन आहे प्रवचन आहे विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या गाथेचं पारायण आहे. असा हा उत्सव ज्यांच्यामुळे आपल्याला संपन्न प्राप्त झाला त्या संपूर्ण नाठी परिवारावर आपल्या सर्वांचं प्रेम वर्षा काळातल्या सरिताप्रमाणे
किंवा चंद्राच्या प्रतिपदेच्या कलेप्रमाणे वाढतच राहावं अशी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. आपल्याला विनंती आहे, आभार प्रदर्शन झाल्याशिवाय कोणी आपली जागा सोडू नये. निवृत्ती राया